असं नको बघ ते मला लाच केला शृंगार आज घातलंय असाच. आज मी मॅजिक ऑफ दी स्कूलमध्ये नऊवारी साडी नेसून महाराष्ट्राची शान दाखवत आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि नऊवारी म्हणजे महाराष्ट्राचा साज. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनी अधिप्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, आसमानी फडके भव्य पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी आमची. मी आज इथे मॅजिक ऑफ दी स्कूलच्या सगळ्यांसाठी छान सुंदर असा उखाणा घेणार आहे. तर घातली मी नऊवारी, सगळा घेतला साज, मॅजिक ऑफ दी स्कूलच्या सर्व शिक्षकांनी घेतला श्रावणाचा आपल्यासाठी महोत्सव खास. मॅजिक ऑफ दी स्कूलचे सगळे शिक्षक आणि प्रिन्सिपल, विशेष म्हणजे प्रिन्सिपल मॅडम मुलांसाठी करतात खूप मेहनत आणि कष्ट. माझ्याकडून सगळ्यांना जय महाराष्ट्र. डाळिंब फोडले, संत्र्यांची काढली साल, निरंजन रावांच्या नावानं कुंकू लावते लाल. भरती पाणी मातीच्या राजनी मंडळीच्या तटाराया, मंडळीच्या तटाराया यमुनेचे पाणी माझा जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा. नमस्कार, माझे नाव सोनाली वडिवाड. आपल्या महाराष्ट्राला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असा वारसा लाभलेला अनेक सण उत्सव आपण आपल्या महाराष्ट्रात आनंदाने साजरा करतो. त्यातलाच एक छोटासा महान महाराष्ट्र पण मी एक छोटासा प्रयत्न केलाय माझ्या एका शॉलवरती दाखवण्याचा. हो हो, मी त्याच मातीत जन्मले जिथे माझ्या शिवरायांच्या पावलांचे ठसे उमटले आहेत. आणि हो, हीच ती माती जिथे माझ्या जिजाऊनी छोट्याशा शिवबाला स्वराज्याचं देखणं स्वप्न दाखवलं. जय महाराष्ट्र. स्वाती वाल्लेकर, केपी ब्रांच. फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल दिसत तुम्ही बाई, तुझा फोटो माझा काढ. मला माहित नसल्यामुळे मी मोबाईल
मधून नाव येते. वाड्यात वाडे सात वाडे, सात वाड्यात सात दारे, सात दाराला सात कुंपे, सात कुंपांना सात किल्ल्या. उघडून बघते हात मधगर मधगर, मधगराला पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर वाटी, वाटीत खोबऱ्याचे काप. प्रशांतरावांच्या उंबरठ्यावर मी ओलांडून आले मागे. वातावरण सोनल पारखे, केपी ब्रांच. बायको माझी करीन पिलो फाईट, माझा होऊ दे पगार, गिफ्ट करतो रिंग लाईट. नको मला चहा घरी, आता जेवण करून जाय. सेलिब्रिटी तू, मी तुझा पिये बनून घे. येणार सेल्फी साठी मला फील होणार तो, जाशील इंस्टावर. आज आपल्याला श्रावणातला हा जवळ घ्या. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनल पारखे, प्रिशा पारखेची मम्मी आहे. ज्युनियर केजी मध्ये माझी मुलगी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही प्री मॅजिकल स्कूलने हा श्रावण महोत्सव हा ऑर्गनाईज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट पण आपण खूप प्रत्येक वर्षी होतो, तसे यावर्षी ही झालेलो आहे. आणि यावेळेस नवीन चेहरे बघायला आपल्याला मिळत आहेत हे. आणि ही आपली ही मराठी परंपरा आणि संस्कृती आपण जोपासल्यावर आपली मुली जोपासणार आहे. आपण हे नखरे केल्यावर ते आपल्या मुली पण करणार आहे. तर ती जनरेशन एवढी फास्ट होत गेली आहे की हेच ज्वेलरी आपण आपल्या मम्मी किंवा आपल्या सासूबा जी 10-15 घालायची आपण 2-3 वर आलेलो आहोत. आणि तसंच एक प्रकारचा मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमधली जे दागिने आहेत, मी जे आता वेअर नाही केलेले, तर एक सांगण्याचा प्रयत्न करते. जे डोक्यापासून ते पायापर्यंत आहेत. ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. मला हे ऑन दी स्पॉट सुचलेलं आहे, मी काही तयारी नाही करून आलेली आहे. पिंडिया किंवा पोर पण म्हणतात राजस्थानी याच्यामध्ये. त्याच्यानंतर आली आपली चंद्रकोरची टिकली, आपण कुंकू लावतो त्याच्यात आली. त्याच्यानंतर आला नथ, कानामध्ये आली ही कुकडी नंतर आले झुब्यानंतर आला वेलनंतर आला आंबाडामध्ये आपण लावतो की कधीतरी चंद्रकोर किंवा डेकोरेटिव्ह काही लावतो आपण. आणि त्याच्यानंतर आली ठुशी नंतर चिंचपेटी नंतर बोरमाळ, कणमणी आणि मंगळसूत्र किंवा अजून एक आपण आता लॉंग गंठन पण नवीन आलेला आहे. त्याच्यानंतर आला कमरपट्टा, इकडे आला नेकला कमरपट्टा किंवा छल्ला पण लावत होता. चांदीचा छल्ला जो घालत होता त्याला जुन्या काळामध्ये आपल्या सगळ्या दागिन्यांच्या घराच्या कपाटाच्या किल्ले लावायचे होते. आता सहसा कोणी वापरत नाही. त्याच्यानंतर आलं आपले पायाची वाच, पायामध्ये घालतात पैंजण, जोडवी, अजून मासोळ्या, बस जोडवे, तांबे. हाताच्या बाजूला घालतात